मैदानावर आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून या भरती प्रक्रियेमध्ये 10,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। पोलीस दलातील 97 जागांसाठी ही भरती होत असून पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर याची तयारी करण्यात आली आहे। यासाठी पोलीस प्रशासनाने मैदानावर रनिंग ट्रॅक आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत। सकाळपासून परीक्षार्थी मैदानावर येत असून त्यांच्या चाचणीला देखील सुरुवात झाली आहे। यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी देखील भेट दिली। यावेळी परीक्षार्थी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला आहे। परभणी जिल्हा पोलीस दलाच्या या मैदानावर आजपासून सकाळी 4 वाजतापासून भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकूण 10,679 मुलांनी फॉर्म भरलेले आहेत। त्यापैकी 1230 या मुली आहेत आणि 97 जागा आहेत। त्यापैकी 11 जे आहेत ते ड्रायव्हरच्या जागा आहेत आणि 86 जागा ह्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आहेत। सदर भरतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। RFID टेक्नॉलॉजी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मानवी हस्तक्षेप कुठेच नाही वेळा मोजण्यात, आणि सर्वकडे CCTV कॅमेरे हे लावण्यात आलेले आहेत। 90च्या जवळपास CCTV कॅमेरे या ठिकाणी आहेत। त्याच पद्धतीने आपण आमच्या मागे बघू शकता, गरुड सर्व्हेलन्स व्हॅन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, जी चोहोबाजूला नजर ठेवत आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आमच्या जवळ आहे। सर्व विद्यार्थ्यांच्या वेलफेअरची देखील काळजी घेण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांना उष्मात कुठे त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण बघाल तर मुबलक पिण्याचे पाणी आणि तेही स्वच्छ फिल्टर पाणी ठेवण्यात आलेले असून त्यांना जर काही डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर ते एका जारमध्ये त्यांच्यासाठी ORS देखील उपलब्ध आहे। मैदानाच्या दोन्ही बाजूला डॉक्टरांच्या टीम, वैद्यकीय चमू उपलब्ध असून एक सिव्हिल हॉस्पिटलचा आणि एक पोलीस हॉस्पिटलचा असे 2 चमू सुसज्ज या औषधींनी, परिपूर्ण औषधींनी उपलब्ध आहेत। त्यामुळे त्याचीही काही अडचण नाही आणि विद्यार्थ्यांना माहितीसाठी सर्वकडे फलक लावण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीने कोणी काही लांगुल चालन आमिष दाखवत असेल तर त्याबद्दल देखील गोपनीय वेशातील पोलीस बंदोबस्त हा नेमण्यात आलेला आहे। त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि एकंदरीत भरती ही निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी संपूर्णतः चारी बाजूने म्हणजे टेक्नॉलॉजी प्लस मानवी या अँगलने नजर ठेवण्यात आलेली आहे। धन्यवाद। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।